अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. मंडळींनो, आपणास माहिती असेल की उद्या आहे 5 मे 2026, उद्या आहे मंगळवार आणि उद्या आलेली आहे अंगारक चतुर्थी. आता आपणास माहिती असेल की प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी ही तिथी असते, पण ज्या वेळेस ही चतुर्थी तिथी जी आहे जी मंगळवारी जर आली तर नक्कीच अंगारक योग हा जुळून येत असतो. आणि हा खूप दुर्मिळ योग आहे. हा सारखा येत नाही. वर्षातून 2दा 3दा किंवा कधी कधी तर वर्षभर सुद्धा नसतो, एकदाच येतो. त्यामुळे अंगारकी चतुर्थी किंवा अंगारक योग हा खूप जास्त महत्वाचा आहे. इतर तुम्ही संकट चतुर्थी करा किंवा न करा प्रत्येक महिन्याच्या, पण अंगारक चतुर्थीचा व्रत असेल, उपासना असेल, मंत्र स्तोत्र अभिषेक असेल, विविध उपाय असेल, ते नक्कीच आपण केलेच पाहिजे. कारण की अंगारक योगावरती गणपती बाप्पांचं जे काही म्हणतात ना, की बा त्यांची जी काही ऊर्जा आहे ती मोठ्या प्रमाणात कार्यान्वित असते. त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचा एक उपाय बघायचा आहे, जो आपण आपल्या मुलांसाठी करायचा आहे. सोबत आपल्याला उद्या संध्याकाळी एक दिवा सुद्धा लावायचा आहे किंवा कापरासोबत आपल्याला एक गोष्ट जाळायची आहे. नक्की सांगेल की या सगळ्या उपायांनी खरं सांगेल की तुमच्या मुलांबाबतीत असेल किंवा तुमच्या कुठल्याही काही इच्छा असतील तर नक्कीच पूर्ण होऊ शकतात. आणि त्यातल्या त्यात म्हणेल किंवा कुठल्याही इच्छांपेक्षा आपल्या मुलांच्या बाबतीत जे काही आपल्याला हवं आहे किंवा त्यांनी चांगला अभ्यास करावा, मुलं हट्टी आहेत, तापट आहेत किंवा त्यांना पुढच्या शिक्षणासाठी योग्य त्यांना मार्ग मिळावा किंवा त्यांना योग्य तो आवड निर्माण व्हावी अभ्यासामध्ये असेल किंवा त्यांना उत्तम आरोग्य लाभावं असं काही असेल तर नक्की सांगेल की हा आजचा उपाय जो आहे व्हिडिओ मधला तो खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, सांगायचं असंच आहे की बा प्रत्येक आईला वडिलांना असं वाटतं की बा आपला मुलगा अभ्यासामध्ये हुशार असावा, त्याची बुद्धिमत्ता ही तल्लक असावी, त्याला अभ्यासाची आवड असावी. काही काही मुलं आजकाल बघितले तर सगळेच मुलं हे सारखेच नसतात अभ्यासामध्ये, कोणी कमी असतं कोणी जास्त असतं, पण सगळेच मुलं ही आपल्याला महत्वाचीच आहेत. असं नाही किंवा मुलगा हुशारच असला तरच तो आपला, असं नाही. मुलगा साधा म्हणजे अभ्यासामध्ये कमी जरी असला तरी कसं असतं, प्रत्येकाची बुद्धिमत्ता ही वेगवेगळी असते. कोणाला कशामध्ये आवड असते, कोणाला कशामध्ये आवड असते. त्याच्यामुळे असं जबरदस्ती आपण मुलांवर पण नाही करू शकत की तू अभ्यासच केला पाहिजे. हा, तो अभ्यास करतो आहे, त्याला त्याचे योग्य ते मार्क्स मिळत आहे त्याच्या बुद्धिमत्तेनुसार, तर ठीक आहे. पण तो अभ्यासच करायला नको म्हणतो आहे, त्याला आवडच त्याच्यामध्ये नाही आहे, हट्टीपणा करतो आहे किंवा मुद्दामून करतो आहे, असं काही असेल किंवा मुलगा सारखा आजारी पडतो आहे किंवा अजून काही प्रॉब्लेम्स असतील किंवा त्याला त्याच्या उच्च शिक्षणासाठी योग्य त्याला मार्ग मिळावा आणि योग्य त्याला यश मिळावं, यासाठी आजचा हा जो उपाय आहे तो खूप महत्वपूर्ण आहे. आता आपणास माहिती असेल की अंगारक योग म्हणजेच काय, गणपती बाप्पांचा हा दिवस असतो. आता गणपती बाप्पा म्हणजे आपले विघ्नहर्ता आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच काय, तर गणपती बाप्पा ही बुद्धिमत्तेची देवता आहे. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची आवडती देवता म्हणजे आपले लाडके बाप्पा. आता लाडके बाप्पा सगळ्यांना आवडतात. सोबत आपल्याला माहिती आहे की गणपती आपल्याला मोदक सुद्धा खूप आवडतो आणि तोच मोदक सगळ्यांना आवडतो. अशा प्रकारचे आपले गणपती बाप्पा आहे. सर्व पूजेमध्ये सगळ्यात प्रथम स्थान, सगळ्यात प्रथम मान आपल्या गणपती बाप्पांनी दिलेला आहे. आणि गणपती बाप्पा ही विघ्नहर्ता आहे. जर आपण मनापासून गणपती बाप्पांची आराधना केली, त्यांना जर हाक मारली आर्ततेने, तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये जे काही विघ्न अडचणी असेल किंवा एखादं काम सुरू करायचं आहे किंवा तुम्ही एखादा व्यवसाय उद्योगधंदा सुरू केला आहे, नोकरी आहे, शिक्षण आहे, कुठल्याही गोष्टी असेल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे विघ्न चालू असतील, अडचणी चालू असतील, अडचणी दूर होण्यासाठी किंवा विघ्न अडचणी येऊ नये यासाठी सुद्धा आपण आपल्या गणपती बाप्पांची विशिष्ट प्रकारे आराधना केलीच पाहिजे. असं नाही की अंगारक योग आहे मग आपण याच दिवशी फक्त गणपती बाप्पांची विशिष्ट आराधना करावी, असं नाही. आपण रोज जरी त्यांचे मंत्र स्तोत्र पठण केले ना तरी सुद्धा खूप जास्त उत्तम असणार आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक आई वडील आपल्या मुलांची खूप जास्त काळजी करतात. कुठेही त्यांना कसल्या गोष्टीची कमी पडू नये यासाठी त्यांच्या खूप धडपड चालू असते. आता प्रत्येक मुलाने त्यांच्या परीने कष्ट करणं तर हे महत्वाचं आहे. प्रत्येकाने कष्ट मेहनत हे प्रत्येकाला करायचं आहे. लहान मुलगा जरी ज्युनियरला चाललाय, नर्सरी चालला, तरी त्याने स्वतःहून प्रयत्न केलेच पाहिजेत, तरच त्याला ते योग्य ते त्याचे यश मिळू शकते त्याच्या एक्झाम मध्ये. मोठे मुलं तर आपोआप त्यांनी जर मेहनत कष्ट केली तर नक्कीच त्यांना यश मिळणार आहे. त्याच्यामध्ये फक्त आई वडील काय करू शकतात, आई वडील फक्त त्यांना योग्य मार्गदर्शन करू शकतात आणि सोबत त्याला त्यांच्या प्रयत्नांना अध्यात्माची जोड देऊ शकतात. ती म्हणजेच कशी, जर समजा आई वडिलांनी आपल्या लहान मुलांसाठी असेल, आपल्या मुलांसाठी असेल, जर नक्कीच आपण काही गणपती बाप्पांचे काही आपण जो उपाय तोडगे जर केले तर नक्कीच त्याच्यामध्ये त्यांना यश मिळू शकतं. तसं बघायला गेलं तर भरपूर इष्टदेवतांचे आहे, आपल्या गुरूंचे आहे, आपण भरपूर असे उपाय केलेच पाहिजे आणि तोडगे सुद्धा केले पाहिजे. आता मंडळींनो, आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपला उद्या गणपती बाप्पांचा उद्या अतिशय प्रभावी दिवस आहे अंगारक चतुर्थी. आता उद्या सकाळी आपल्याला माहिती आहे की बघ आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर नक्कीच आपल्या लहान मुलांकडून आपला अभिषेक करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांचा. आता प्रत्येकाने देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो असणारच आहे.
त्यामुळे उद्या आपल्याला लवकर उठून सगळ्यांनी उद्या उपवास करावा. मी खरंच सांगते, कोणी असं असू नये किंवा त्यांनी उपवास करू नये. हा ठीक आहे, संकष्ट चतुर्थी प्रत्येक महिन्याला येते, त्याचा उपवास खूप जणांना जमत नाही, आरोग्य संबंधित काही प्रॉब्लेम्स असतील, गोळ्या औषध चालू आहे, कोणाला उपवास सहन होत नाही, सारखं सारखं उपवास करणं शक्य होत नाही. मग अंगारक चतुर्थीचा तरी नक्कीच उपवास करावा, कारण की ही अंगारक चतुर्थीचा जर तुम्ही उपवास केला, व्रत केलं, त्या दिवशी तुम्ही उपासना वगैरे केली, तर नक्कीच उपाय तोडगे जरी केले तरी सुद्धा तुम्हाला वर्षभराच्या ज्या काही संकष्ट चतुर्थी असतात त्या सगळ्यांचं पुण्य तुम्हाला या दिवशी मिळत असतं. म्हणून सांगते, आणि ज्यांना कोणाला संकष्ट चतुर्थीचे किंवा गणपती बाप्पांचं व्रत चालू करायचं असेल संकष्टीचं, त्यांनी उद्यापासून जरी व्रत करून सुरुवात केली ना, प्रत्येक महिन्याची संकष्ट चतुर्थी धरली तरी सुद्धा चालणार आहे. ज्यांची सुटली आहे त्यांनी सुद्धा उद्यापासून धरली तर काही हरकत नाही. उद्यापासून तुम्ही तुमच्या त्या संकष्ट चतुर्थीच्या व्रताला सुरुवात करू शकता, प्रत्येक महिन्याच्या जी असते ती. आता आपल्याला उद्या सकाळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेस आपण आपली देवपूजा करणार आहोत, देवपूजा करताना आपण आपल्या गणपती बाप्पांची जी काही मूर्ती आपल्या देवघरामध्ये त्याच्यावरती नक्कीच अभिषेक करायचा आहे. आता सगळ्यात महत्वाचं, गणपती बाप्पाचा अभिषेक करताना जर आपल्या घरामध्ये मुलं असतील, आपली किशोरवयीन मुलं असतील, मोठी मुलं असतील, तर त्यांना स्वतःच्या हाताने त्यांना अभिषेक करायला हवा. मुलं मुली असतील त्यांना, आणि लहान मुलं असतील त्यांना ते अभिषेक करताना तुम्ही सोबत बसवा, त्यांना पडीभर पाणी ओतायला लावायचं आणि तुम्ही मंत्रसूत्र पठण करायचे आहे. अगदीच लहान बाळ आहे, ज्युनियर सिनियरला आहे, ते मुलं जास्त वेळ बसू शकत नाही किंवा अभिषेक करू शकत नाही, तर त्यांना मांडीवर बसवा, त्याचा हात धरून अभिषेक करायला लावा, जेणेकरून त्यांना सुद्धा त्याची गोडी निर्माण होईल. आणि गणपती बाप्पांचं त्यांना महत्व कळेल की कुठली देवता आहे, काय त्याचं आहे, महत्व काय, हे सुद्धा त्यांना आपण गोष्टी सांगितल्या तर नक्कीच त्यांना कळणार आहे. आपण त्यांना सांगितलं नाही, त्यांच्याकडून करून घेतलं नाही, ते त्यांना सुद्धा कळणार नाही, आणि ते त्यांच्या येणाऱ्या नवीन पिढीला सुद्धा सांगू शकणार नाही. त्यामुळे आपलं काम आहे आपल्या मुलांना हे सगळं आध्यात्मिक जे काही संस्कार आहे ते आपलं काम आहे की आपण त्यांना पोहोचवलं पाहिजे, त्यांना माहिती दिली पाहिजे सगळ्या गोष्टींची. आता आपल्या लहान मुलांकडून अभिषेक करताना मी खरंच सांगेन तुम्हाला, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः किंवा अथर्व शीर्षमचं पठण करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे. मी सगळ्यात महत्वाचं म्हणेल की प्यायच्या पाण्याने जर अभिषेक केला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अतिशय उत्तम. जास्तीत जास्त वेळेस तुम्हाला अभिषेक करायचा आहे मंत्रसूत्र पठण करून. सोबतच तुम्हाला जर अथर्व शीर्षम संस्कृतमध्ये आहे, येत नसेल, तुम्ही एक काम करा, तुम्ही गणपती स्तोत्र, तर मंडळींनो आपणास माहिती असेल बघा, गणपती स्तोत्र जे गणपती बाप्पाचं सुद्धा खूप जास्त प्रभावी स्तोत्र आहे, हे सुद्धा तुम्ही पठण करून उद्या अभिषेक करू शकता गणपती बाप्पाच्या मूर्तीवर. आता गणपती स्तोत्र तुम्हाला कुठे भेटेल, ज्यांच्याकडे नित्यसेवेची पोथी आहे त्याच्यामध्ये गणपती स्तोत्र, अथर्व शीर्षम सगळं काही दिलेलं आहे. आता ज्यांच्याकडे नित्यसेवेची पोथी नाही आहे त्यांनी गुगलवर बघा, ती तुम्हाला भेटून जाईल. तुम्ही, आणि अजून एक सांगेल की बा ज्यांना संस्कृत जमतच नाही त्यांनी मोबाईलवर लावून द्या आणि इकडे अभिषेक चालू ठेवा, पण मनोभावे श्रद्धेने त्या मंत्र स्तोत्राकडे युट्यूबच्या लक्ष असलं पाहिजे. नाहीतर आपण इकडे गप्पा मारतो आहे आणि ते चालू आहे आणि फक्त पाणी होतोय असं करायचं नाही. कुठलीही क्रिया करा, अध्यात्मामध्ये कुठलीही क्रिया करा, एक माळ जप करा, एक वेळेस एक मंत्र पठण करून तुम्ही अभिषेक करा, कुठलीही क्रिया करा, ती मनोभावे श्रद्धेने आणि पवित्र मनाने करा, नक्कीच ती फळाला येत असते. आता मला सांगितल्याप्रमाणे गणपती स्तोत्र, आता प्रणम्यशिसा त्याच्यामध्ये ते बघायला गेलं तर गणपती स्तोत्र हे नारदुवाच प्रणम्यशिसा देव गुरुपुत्र विनायक भक्त वास्मरे आयुकामते सिद्धते प्रथम भक्तुंड च एकदंत द्वितीकम तृतीय कुष्ठपिंगाक्ष गजभक्त चतुर्थकम असं गणपती बाप्पा त्याच्यामध्ये नावं दिलेली आहे. अतिशय प्रभावी स्तोत्र आहे, संकटनाशम स्तोत्र आहे हे. नक्कीच हे स्तोत्र आपल्या मुलाकडून पठण करून घ्यावं, आणि सोबत या मंत्राने जरी तुम्ही स्तोत्राने जरी अभिषेक केला गणपती बाप्पाच्या मूर्तीवर तरी सुद्धा चालणार आहे. आता हे अभिषेक झाल्यानंतर जे काही तीर्थ असेल पाण्याचं ते सगळं घरातल्या प्रत्येक व्यक्तीला ते द्यायचं आहे. त्यातल्या त्यात लहान मुलांना जास्तीत जास्त ते पाजायचं आहे. लहान मुलं हट्टी आहे, तापट आहे, ऐकत नाही, काही आरोग्य संबंधित काही त्यांना समस्या असेल तर नक्कीच या तीर्थाने त्यांना खूप जास्त त्यांना फरक पडू शकतो. म्हणून सांगते की ते तीर्थ टाकून द्यायचं नाही, जास्तीत जास्त मुलांना द्या, घरातल्या सगळ्या मंडळींना ते तीर्थ आपल्याला प्यायला द्यायचं आहे प्रसाद म्हणून. आता येऊया मेन मुद्द्यावरती, म्हणजेच काय आपल्याला सांगितल्याप्रमाणे 21 दुर्वाचा आपल्याला प्रत्येक आईने एक उपाय करायचा आहे. तो म्हणजेच काय, तर आपल्याला माहिती आहे की उद्या अंगारक चतुर्थी आहे, तर नक्कीच प्रत्येक जण गणपती बाप्पांना 21 दुर्वांची जे काही 21 दुर्वांची जुड्या असतात बघा, 21 अशा 21 जुड्या असतात, त्याचा हार घालतात, 108 दुर्वांचा हार घालतात. कोणी कोणी एक जुडी व्हायली तरी चालतं. तर नक्कीच 21 दुर्वांची एक जुडी घ्यायची आहे, स्वच्छ धुतलेली चांगली असावी, त्याला कुठल्या प्रकारची घाण कीड नसावी, अशी एक दुर्वा जुडी घ्यायची आहे, निवडून घ्यायची आहे. ती घेतल्यावर ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातात ठेवायची आहे. आता गणपती बाप्पाचा अभिषेक झाला की गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून वगैरे देवघरात स्थानापन्न करायचं आहे. त्यांना हळद कुंकू जानव जोड असेल किंवा त्यांना तुम्ही लाल फुल जास्वंदाचं अर्पण करायचं की गुलाबाचं अर्पण करा तरी पण चालेल. जे काही तुम्ही त्यांना वस्त्र परिधान करते वस्त्र सुद्धा त्यांना घालायचे आहेत.
ते झाल्यावरती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ती 21 दुर्वाची जी काही जुडी आहे ती तुम्हाला हातात घ्यायची आहे, उजव्या हातामध्ये. जर मुलं बसू शकणार असतील तर मुलांच्या हातामध्ये ती जुडी द्या आणि मुलांकडून तो उपाय करून घ्या तरी सुद्धा चालेल. मुलांकडून जर नाही झालं तर तुम्ही केला तरी सुद्धा चालणार आहे. आता जी दुर्वा आहे त्याचं जे काही वरचं जे काही गवत असतं ते आपल्या गणपती बाप्पाकडे असावं आणि जे काही काड्या असतात खालचे देठ असतं ते आपल्याकडे असावं, अशा पद्धतीने हातात ठेवायचं आहे. आणि ते हातात ठेवून तुम्हाला 11 वेळेस तुम्हाला अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. सोबत तुम्हाला ओम गण गणपते नमः अशी एक माळ करायची आहे आणि सोबत तुम्हाला गणपती स्तोत्र देखील पठण करायचं आहे. अशा प्रकारे त्या दुर्वावर 21 दुर्वाच्या एका जुडीवर तुम्हाला ते सर्व स्तोत्र मंत्र पठण करायचे आहेत. ते केल्यानंतर ती दुर्वाची जी काही जुडी आहे ती तुम्हाला हळद कुंकामध्ये त्याचं देठ भिजवायचं आहे, बुडवायचं आहे आणि नंतर ते तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही दुर्वा जी काही जुडी आहे त्याच्यावर जी काही केलेली सेवा आहे ती खरंच सांगते आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईने हे करावं आणि मुलं मोठे असतील तर मुलांनी स्वतः जरी केलं तरी सुद्धा चालणार आहे. खरं सांगते खूप प्रभावी ही सेवा आहे, नक्कीच करून बघा. सोबत एक सांगेल तुम्हाला, आता ही सेवा केल्यानंतर आता आपला अंगारकीचा उपवास असतो. आपण दिवसभर फळाहार असेल, साबुदाणा असेल किंवा जे काही आपल्याला जमतं उपवासासाठी आपण ते सगळं काही खात असतो. संध्याकाळी मी एकच सांगेल की चंद्रोदय झाल्यानंतरच उपवास सोडावा. चंद्रोदय झाला, चंद्रोदयाचा एक टायमिंग असतो आणि आता मला तर वाटतं की उद्याचा उन्हाळ्यामधला सगळ्यात मोठा किंवा सगळ्यात उशिरा असणारा चंद्रोदय असणार आहे. कारण की उद्या मला वाटतं की 10:15च्या टायमिंगला काहीतरी पुण्याचा वगैरे काही सांगितलेलं आहे चंद्रोदय. तर नक्कीच म्हणतात ना की उन्हाळ्यामध्ये एक अशी संकष्टी येते किंवा अंगारकी येते ज्याचा चंद्रोदय आहे तो खूप उशिरा असतो. तर नक्कीच मी सांगेल की एक दिवस काही हरकत नाही, लवकर जेवायची सवय असेल तरी सुद्धा सांगेल की एक दिवस काही सुद्धा हरकत नाही. पण संकष्टी असेल किंवा अंगारकी असेल त्या दिवशी चंद्रोदय झाल्याशिवाय किंवा टायमिंग झाल्याशिवाय नक्कीच उपवास सोडू नये. गणपती बाप्पाची आरती देखील अगोदर करून घेऊ नये. आणि खूप जण काय करतात, उपवास दिवसभर धरतात, सगळं काही करतात, पण चंद्रोदयाची वाटच बघत नाही. संध्याकाळ झाली की आपला आरती नैवेद्य दाखवतात आणि जेवण करून घेतात. पण ह्या उपवासाचा काही सुद्धा अर्थ होत नाही किंवा म्हणजे त्याचं तुम्हाला काही फळं देखील मिळत नाही. तो उपवास तुमचा ग्राह्य देखील धरला जात नाही. तर मग चंद्रोदय का दिला असेल आपल्याला, असं का सांगितलं आहे पौराणिक कथामध्ये की चंद्रोदय झाल्याशिवाय आपला उपवास सोडायचा नाही? काहीतरी अर्थ असेलच ना, काहीतरी त्याच्या मागे कारण असेल. म्हणून सांगते की अंगारकी असेल, संकष्टी असेल त्यावेळेस चंद्रोदय झाल्याशिवाय नक्कीच उपवास सोडायचा नाही आहे. चंद्रोदय झाला की नक्कीच चंद्राला अर्घ्य द्यावं. त्यानंतर आपण आपल्या गणपती बाप्पांना जो काही आपण अन्नाचं नैवेद्य केला आहे, वरण भात भाजी पोळी, मोदक असेल, 21 मोदक असेल, ते नक्कीच जर केले असतील तर नक्कीच आपण ते गणपती बाप्पांना दाखवायचं आहे. सहकुटुंब गणपती बाप्पांची आरती करायची आणि त्यानंतर आपण आपला मोदक खाऊन प्रथम मोदक खायचा आणि त्यानंतर आपण उपवास सोडायचा आहे मोदक खाऊन प्रसाद म्हणून. आणि त्यानंतर आपण आपला अन्नाचं नैवेद्य ग्रहण करू शकतो. हे झालं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून म्हणजे काय, आता आपल्याला उद्या संध्याकाळी अंगारकीच्या चतुर्थीच्या संध्याकाळी आपल्याला एक दिवा देखील लावायचा आहे. तो म्हणजेच काय, किंवा कापरासोबत एक गोष्ट जाळायची आहे. ती म्हणजेच काय, तर आपल्या घरामध्ये बघा खोबऱ्याची वाटी असेल, छोटीसा घ्या, तुकडा घ्या खोबऱ्याचा. त्याच्यावर तुम्हाला 1 कापूर किंवा 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत, त्यात टाकायच्या आहेत आणि त्यात तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्या. तांदळावरती तो एक कापराची वडी ठेवा आणि तुम्हाला ती जाळायची आहे. आणि तुम्हाला ती कापराची वडी त्यावर जाळत असताना तुम्हाला गणपती बाप्पांचा एक कुठलाही प्रभावी मंत्र येत असेल तो तुम्हाला म्हणायचा आहे. तुम्ही हा पण म्हणू शकता. बघा कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे तुम्हाला, मंगल मूर्ते विघ्नहरा द्वैत नाशना कृपा करा. तो जोपर्यंत जळतो आहे तोपर्यंत तो मंत्र पठण करायचा आहे. सोबत तुम्ही गणपती बाप्पांचे विघ्न नाशक जे काही मंत्र आहेत किंवा जे काही संकट नाशक जे काही मंत्र ते सुद्धा तुम्ही त्यावेळेस मंत्रसूत्र पठण करू शकता जोपर्यंत तो कापूर जळत आहे तोपर्यंत. पण नक्की सांगेल की हे करा आणि खूप जास्त प्रभावी आहे आणि घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे ती सुद्धा आपली जळून जाते आणि घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते. तर अशा प्रकारे आपल्याला कापरासोबत नक्की सांगेल की म्हणजे खोबऱ्याची जी काही वडी असते ती त्याच्यावरती आपला हा कापूर जाळायचा आहे. तर नक्कीच मंत्रसूत्र पठण करायला विसरू नका, नाही तर नुसतं बसून राहतात, तसं करायचं नाही. तर कापूर जळतो तोपर्यंत तुम्हाला गणपती बाप्पांचे सगळे मंत्रस्तोत्र पठण करायचे आहेत. आणि त्यातल्या तुम्हाला जो मंत्र सांगितला प्रभावी, जो मंगल मूर्ते विघ्नहरा द्वैत नाशना कृपा करा, नक्कीच पठण करा. जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये भविष्य काळात जे काही अडचणी संकट त्रास येणार आहेत ते सुद्धा निघून जातील आणि येणार सुद्धा नाहीत. नक्की सांगेल की हे सगळं काही करून बघा. नक्कीच मनापासून श्रद्धेने करा आणि विश्वास ठेवून करा. नक्कीच तुम्हाला यश मिळणार म्हणजे मिळणारच. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.